सर्वप्रथम सर्व उपस्थितांना गस सोसायटी वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित आदरणीय SS अण्णा, आदरणीय विजय बापू, आदरणीय उदय बापू, आदरणीय मनोज अण्णा, संचालक मंडळाचे सर्व सन्माननीय संचालक, त्यासोबतच आदरणीय अध्यक्ष काकासू अजबसिंगजी पाटील, आदरणीय उपाध्यक्ष आदरणीय अमरसिंगजी पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित अधिकारी कर्मचारी बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आज हा सत्कार समारंभ होत आहे। आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे, कारण आमच्यापैकी बरीच मंडळी जी आहे ती पहिल्यांदाच संचालक म्हणून निवडून आलेले आहे आणि आपल्या सर्व श्रेष्ठींसमोर आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर आमचा या ठिकाणी सत्कार होतो, त्याचा निश्चितच आनंद आहे। आपण अतिशय प्रेरणादायी अशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती या ठिकाणी भेट म्हणून दिलेली आहे, त्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचं आभार मानतो। आणि ज्यांच्यामुळे खरं म्हणजे या ठिकाणी काकासाहेब आमचा सत्कार होत आहे असे आमचे आदरणीय रावसाहेब दादा या ठिकाणी नाही, त्याचं मात्र दुःख आहे, कारण आदरणीय आमच्या प्रगती गटाचे अध्यक्ष रावसाहेब मांगू पाटील यांच्यामुळेच आम्ही आज या ठिकाणी संचालक म्हणून उभे आहोत, काम करत आहोत, काम बघत आहोत। त्यासोबत मी आणखी एक अभिनंदन करेल आपले विद्यमान चेअरमन आदरणीय काकासाहेब अजबसिंगजी पाटील यांचं, कारण जवळपास 2.5 वर्षानंतर एक अतिशय चांगला कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली आणि पहिल्यांदाच होत आहे आणि या कार्यक्रमामुळे नक्कीच आम्हाला सगळ्यांना प्रेरणा मिळणार आहे। आपल्यामध्ये एक विश्वासाचं जे नातं आहे ते आणखी घट्ट होणार आहे आणि 116 वर्षाची जी परंपरा या सोसायटीची राहिलेली आहे की ज्याचा पाया आपल्या पूर्वजांनी रोवला, त्याला आणखी पुढे कशा पद्धतीने वैभवशाली पद्धतीने आपल्याला पुढे नेता येईल, सभासदांना आणखी सोयीसुविधा कशा देता येतील, चांगला विकास सभासदांचा आणि सोसायटीचा कसा करता येईल, याची आणखी एक उत्तेजना, एक चेतना, एक उत्साह आपल्यामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण होईल अशी मला आशा या ठिकाणी वाटते। आपल्या ज्या काही रास्त मागण्या असतील त्या नक्कीच या ठिकाणी उपस्थित सर्व श्रेष्ठी जे आहेत ते त्या ठिकाणी मान्य करतील आणि आपलं जे मूळ उद्देश आहे की आपला सभासद जो आहे त्याला चांगल्या उत्तम दर्जाची सेवा मिळाली पाहिजे। आज आपण बघतो की आज आपण कॉर्पोरेट जगामध्ये आहोत, आज आपण डिजिटल युगामध्ये आहोत आणि म्हणून परंपरेचा सन्मान करत असताना आधुनिकतेशी त्याची सांगड ही घातली गेली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली गस सोसायटी वाटचाल करेल यामध्ये माझ्या मनात काही शंका नाही। मला या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, आपण माझा या ठिकाणी स्वागत सत्कार केला, त्याबद्दल पुन्हा आभार मानतो, थांबतो। जाता जाता एवढंच म्हणेल, ना पूछो कि मेरी मंजिल क्या है, ना पूछो कि मेरी मंजिल क्या है, अभी तो सफ़र का इरादा किया है, ना हारूंगा हौसला उम्र भर मैं, ना हारूंगा हौसला उम्र भर मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है। थैंक यू।